श्री स्वामी समर्थ. आज आहे गुरुवार, तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही. मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही किंवा मुलं चिडचिड करतायत. तर एक उपाय मी सांगणार आहे. तो उपाय करायचा आहे. आई-वडील म्हणजे दोघांपैकी कोणीही करू शकतं. तर काय करायचं आहे, जे मुलांची स्टडी रूम आहे तिथे सरस्वती मातेची मूर्ती ठेवायची. त्याचबरोबर सरस्वती मातेचं जे काही चिन्ह आहे ते चिन्ह ठेवायचं आणि मंत्र लिहायचा तिथे, म्हणजे तिथे लिहून ठेवायचा आणि तो मुलांना सतत त्या मंत्राचा उच्चार करायला लावायचा, सतत तो म्हणायला लावायचा. तर मुलं थोडेसे मोठे जर असतील तर त्यांना कमीत कमी रोज एक माळ त्याचा जप करायला लावा. छोटे असतील तर त्यांना नुसतं नामस्मरण त्याचं करायला लावा. जर मुलं करतच नसतील तर आई-वडिलांपैकी दोघांनी कोणी एकाने करायचं, तरी मुलं म्हणजे त्यांच्या कानावर तो शब्द पडतो, तो मंत्र पडतो. यांनी मुलांच्या अभ्यासात मुलांची प्रगती होते. मुलं चिडचिड करत नाही. अभ्यास त्यांना करावासा असा वाटतो, म्हणजे अभ्यास कर असं आपल्याला म्हणायचं काम पडत नाही. त्याच्यामुळे हा जो काही सरस्वती मातेचा मंत्र आहे तो सगळ्यात प्रभावी मंत्र आहे आणि सरस्वती मातेचे जे काही कृपा आहे तो मुलांवर अखंड राहते. आणि त्याचबरोबर मूर्तीच्या शेजारी एक मोर पीस ठेवायचा. मुलांच्या स्टडी रूममध्ये जिथे तुम्ही आता ही मूर्ती वगैरे ठेवतात तिथे एक मोर पीससुद्धा ठेवायचा, जेणेकरून मुलांचा सतत तो नजरेत आला पाहिजे असा तो ठेवायचा आहे. तर मंत्र काय आहे, ओम ऐं ह्रीं नमः. ओम ऐं ह्रीं नमः हा मंत्र सरस्वती मातेचा आहे आणि या मंत्रात सतत जप करायला लावायचा, सतत त्याचं नामस्मरण मुलांना करायला लावायचं आहे. त्यांची स्मरणशक्ती वाढते, अभ्यासात मन लागतं, चिडचिडपणा कमी होतो, अभ्यास त्यांना करावासा वाटतो. त्याच्यामुळे मुलांसाठी हा मंत्र खूप प्रभावी आहे. मुलांची प्रगती होते या मंत्राने. त्याच्यामुळे नक्की करायला हवं. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.